बाई, तू या भ्रमात राहू नकोस की तुझी कारस्थानं कोणालाच कळत नाहीयेत आणि दुसऱ्यांदा तू झाशीच्या गादीचा कब्जा मिळवू शकशील. परंतु तुझ्या प्रत्येक पावलावर माझी दृष्टी आहे. कृष्णराव बिचारा आपल्या दत्तक पुत्राला पहाऱ्याला ठेवलंय, परंतु या मूर्खाच्या भाग्यात सिंहासन नाही, केवळ जीवनभर तळमळणं लिहिलंय. तू माझा पती हिरावलास, मी तुझी स्वप्न हिरावून घेईन. वेश्यापुत्र, झाशीच्या गादीवर कधी नाही बसू शकत, कधीच नाही. गंगाधरराव, आपण केवळ ठुमकत राहा, नाही तुमच्या वाटेत मी काटे पसरवले ना तर माझं नाव पण जानकीबाई नाही. महाराणी साहेब, ज्योतिषाचार्य आले आहेत. बोलाव. जी. महाराणी साहेब नमस्कार. बोला शास्त्रीजी, काय समाचार घेऊन आलात आपण? महाराणी साहेब, आज या सेवकास भेटायला तात्या दीक्षित आले होते. तात्या दीक्षित आले होते आपणास भेटायला? हो. महाराज गंगाधर रावांसाठी एका कन्येची अत्यंत अद्भुत कुंडली आहे त्यांच्यापाशी, जिचे सगळे गुण महाराजांच्या ग्रहांशी जुळतायत. काय नाव आहे त्या कन्येचं? कन्येचं नाव मणिकर्णिका आहे महाराणी साहेब. जर तात्या दीक्षितांनी त्या कन्येला शोधून काढलं तर झाशीच्या गादीवर हक्क सांगणारे सगळे हात चोळत बसतील. शास्त्रीजी, अत्यंत शुभ समाचार घेऊन आलात आपण. क्षमा असावी महाराणी साहेब, हा आपणाकरता शुभ समाचार आहे. अवश्य. आता आपण एक काम करा शास्त्रीजी. आपण आदेश द्यावा महाराणी साहेब. शीघ्र तात्या दीक्षितांना भेटून ती कुंडली प्राप्त करावी. महाराणी साहेब, परंतु फक्त कुंडलीने काय होणार? मणिकर्णिकेला आम्ही घेऊन येऊ.
समजलो. म्हणजे आपण कोणा बाता दुसऱ्या नकोत. काम करावं. आम्ही आपणास प्रसन्न करून टाकू. शांता, ए शांता, आले वहिनी साहेब. एक धुतवस्त्र काढून ठेव. अरे देवा, मी सांगत होते ना आपण पकडली जाणार. काही नाही होणार. आता काय करायचं? ये माझ्यासोबत. सौराष्ट्रे सोमनाथे च श्रीशैले मल्लिकार्जुना. आता सगळं काही कळणार. आम्ही तर सांगून टाकू, आम्ही काय नाही केलं. हे काय? हे कसं फाटलं? जी वहिनी साहेब, मला नाही माहिती, पण ते मी. चुप. हा, तूच तर माझी सगळी वस्त्र ठेवतेस ना. मी तुला जरा जास्तच डोक्यावर चढवलंय. व्हेरी गुड सर्जन्स. आम्ही स्वतः आपल्या हाताने चालवणार. What the hell? असा कसा झाला? You idiot! याने ब्लास्ट का नाही झाला? पता नहीं है सर. What do you mean पता नाही? मनुबाईने जे तीर बनवायचा टेक्निक दाखवला होता तसाच तू तीर बनवला आहे ना? यस सर. तर मग एरो चालला का नाही? बस आम्हाला दुसरा एरो दे. दूसरा एरो दे. सर. Damn! त्या ब्लडी गेल म्हणून आम्हा समजांना बेवकूफ बनवला. तिने आम्हाला तीर बनवायचं टेक्निक पूर्णपणे नाही शिकवला. तिला नाही सोडणार. सर, तुम्हाला भेटायला ध्रुपद आलाय. बोलवा छाला. नमस्कार साहेब. अरे तुमचा चेहरा काळा कसा काय पडला? हँडकरचीफ लाव. जाऊ दे. काय खबर आणली ध्रुपद? साहेब, काल रात्री लाल टेकडीजवळ मी कोणाला तरी झेंडा फडकवताना पाहिलं. कोणाला? साहेब, कदाचित ती मनूच असावी. मानू
मनुबाई. बिचारी शांता म्हणत होती मला काय ठाऊक. चुप, ती बघ शांता येते. हे घ्या. अग इतकी तर फुलं आधीपासूनच इथे आहेत, आणखी कशाला आणली? अगं आज गोपूजन आहे ना म्हणून. ठीक आहे शांता, आम्ही बनवून आणतो की. मीही घेऊन जाते. देवा पुष्कळ काम बाकी आहेत. मानुताई काय आपण फुलांचे हारच बनवत राहायचे, तिथे नाही जायचं? कुठे तिथे टेकडीवर. आपण सैनिक आहोत. जाऊया, परंतु हिज मॅजेस्टीला सांगा पिटूरचे कमिशनर जेम्स मॅन्सन आले आहेत. फार जरुरी बोलायचं आहे. व्हेरी अर्जंट. यावेत बेन्सन साहेब. स्मिथ, हे काय युअर मॅजेस्टी? झेंडा आहे. अखेर बाप काय? बाब ही आहे युअर मॅजेस्टी की ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध बंडाची तयारी होत आहे. काय बोलताय तुम्ही? एका छोट्याशा झेंड्यात आपल्याला विद्रोह दिसत आहे. झेंडा आमच्या धर्माचा आणि गौरवाचं प्रतीक आहे. पिठूरच्या अर्ध्याहून अधिक मंदिरांमध्ये, घरांमध्ये लावलेला दिसेल तुम्हाला. आणि तुम्हाला याने हा झेंडा तुमच्या इथे बनवला गेला आहे. हा झेंडा कमिशनरीच्या समोरच्या टेकडीवर मनुबाईने लावला आहे. हे पहा मेन्सन साहेब, तुम्ही तुमच्या सीमेपेक्षा पुढे जाताय. मला माहित होतं की आपण हेच बोलाल. यासाठी विटनेसना बरोबर आणलाय. ध्रुपद, बताओ हिज मॅजेस्टीला. हो साहेब, आम्ही आमच्या डोळ्यांनी काल रात्री मनुबाईला हा झेंडा रोवताना पाहिला आहे. रात्री अंधारात जेव्हा हाताला हात दिसत नाही तेव्हा तू त्या टेकडीवर मनुबाईला पाहिलंस काय? वा रे तुझी दिव्य दृष्टी. आमचं म्हणणं आहे की आम्हाला वाटलं की ती मनुबाईच होती. खोट, अगदी खोट. श्रीमंत सरकार, हा धूर्त खोट बोलतो आहे. युअर मॅजेस्टी मनूला बोलवा. तिच्या मनात आमच्या विरोधात आग भडकली आहे. आमची तर आता खात्री झाली आहे की ढोलपूरमध्ये आमचा झेंडा पण तिनेच जाळला असावा. मेन्सन साहेब, आधारहीन आरोप लावणं आपल्यासारख्या व्यक्तीला शोभत नाही. मागच्या वेळेस पण तुम्ही लोकांनी असे खोटे आरोप लावून आमच्या चकुलीला बंदी बनवून नेलं होतं. पण यावेळेला नाही. आत्ताच खरं काय आणि खोटं काय ते समजेल तुम्हाला. तात्या, आमच्या चकुलीला बोलवा. श्रीमंत. कमिशनर साहेब, त्या दिवशी याच नीचाने दुर्गा पूजेच्या वेळी उपद्रव माजवला होता. आज यानं आपल्याला पुन्हा भडकवलं आणि आपण इथे आलात. नाही, याला माहित आहे.
छकुली, काय तू हा झेंडा कमिशनरीच्या समोरच्या टेकडीवर जाऊन लावलास? काय तू हा झेंडा कमिशनरीच्या समोरच्या टेकडीवर जाऊन लावलास? नाही आजोबा, आम्ही तर पूर्ण दिवस महालात होतो. आजी साहेबांना विचारा ना. ही सत्य सांगते श्रीमंत सरकार. शुद्धीकरण झाल्यानंतर आम्हाला न सांगता ही एकटी कुठेच गेली नाहीये. यांचा आरोप खोटा आहे. पण ध्रुपदने आपल्या स्वतःच्या डोळ्यात बस मेन्सन साहेब. सत्याचं दुसरं नाव आमच्या वहिनी साहेब आहेत. तुम्हा लोकांना खोटे आरोप करून धमकी द्यायची सवय जी लागली आहे ना, तुम्ही जाणता ना हा निर्वासित पेशवा काय करणार. युअर मॅजेस्टी, आपण आम्हाला काहीच ऐकायचं नाही. आपण जाऊ शकता. आम्ही जाणतो छकुली तुला काय वाटते ते, परंतु घाबरू नकोस. तुझ्या सोबत तुझे आजोबा आणि वहिनी साहेब आहेत. मनू, आम्हाला तुझा अभिमान वाटतो बाळा. काय झालं तात्या गुरु? आम्ही असं काय केलंय? नाही मनू, आम्ही हे नाही म्हणत आहोत की हे कार्य तू केलं आहेस, परंतु ज्याने हे गौरवास्पद कार्य केलंय तुझे विचार नक्कीच त्याच्यापर्यंत पोहोचले आहेत.